उत्सवातील बर्ची गट. याचं कारण आहे की ज्ञान प्रबोधिनी हे जगातील एकमेव बर्ची बर्ची हे खरं तर पारंपरिक शस्त्र आहे आणि त्याला धारदार असं एक पातं पूर्वी असायचं. जेव्हा आपण त्याचा नृत्य प्रकार म्हणून स्वीकार केला तेव्हा अर्थातच हे पातं असणं काही योग्य नाही जेव्हा आपण समाजात जातो तेव्हा. त्यामुळे मग त्याच्याऐवजी वेगळं काय करता येईल असे बरेच प्रयोग हे बर्ची या शस्त्रामध्ये करून झाले. त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग म्हणजे त्याला पुढे पांढऱ्या रंगाचे गोंडे लावणं. आणि ते गोंडे हे जेव्हा ती बर्ची गोल फिरते तेव्हा ते खूप आकर्षक दिसतात आणि ते बघायलाही फार छान वाटतं जेव्हा एकत्र सगळेजण मिळून ती कृती करत असतात. नृत्य शिकताना तो सगळा 30, 40, 50 जणांचा गट एकत्र येणं, त्यांनी सामूहिक कृती एकच कृती सतत करत राहणं, कितीही दमलो तरी बाकीच्यांकडे एकमेकांकडे बघून स्वतःचा उत्साह वाढवत राहणं, बाकीच्यांना उत्साह देत राहणं, हे बर्ची नृत्याचं खूप वैशिष्ट्य मला वाटतंय. आणि ते सगळेजण 40 जण 50, 60 जण असं एकत्र जेव्हा काहीतरी एकच कृती करत असतात तेव्हा त्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट हा समाजावर पडतो असं वाटतंय. आणि त्याच्यामुळे अजून वेगवेगळे मोठे मोठे गट हे प्रबोधिनीशी जोडले जातात असं वाटतं. बर्ची नृत्य आणि माझा पहिला संबंध कधी आला असा मी विचार करत होतो. आणि 11वीमध्ये असताना माझ्याच वयाचे सगळे युवक आम्ही शनिवारी एकत्र जमायचो आणि गणेशोत्सव आला की त्याची जोरदार कसून प्रॅक्टिस बर्ची नृत्याची व्हायची. आणि त्या सगळ्यामध्ये भरपूर दमणं असेल, एखादा हात त्यातला शिकण्यासाठी घेतलेले विशेष प्रयत्न असतील, रात्री जमून ढोलाच्या तालावरती उपासना मंदिरामध्ये केलेला विशेष सराव असेल, असे नक्की मला आठवत आहे. आणि जसं मुलांचं दल चालतं तशा दादांच्या दलांनी सुद्धा पुण्यातल्या दुर्लक्षित विशेष वेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथे प्रात्यक्षिकं सादर करायची आणि त्याच्यातनं आपल्याला द्यायचा आहे तो सामाजिक संदेश द्यायचा, अशा अगदी सुरुवातीच्या आठवणी आहेत. काळामध्ये पुण्याच्या आसपास जो वेगवेगळ्या मावळांचा भाग आहे त्याच्यामध्ये लेझिम आणि झांजा हे ढोल ताशांच्या गजरावरती वाजवण्याची पद्धत होती. पण लेझिमीमध्ये दोन्ही हात गुंतून राहतात, तर मग आपल्याला दोन हातांमध्ये दोन अशा बर्च्या धरून काही हात बसवता येतील का असा विचार त्यांनी केला. आणि वेगवेगळे ताल जे काही मावळातले होते त्याच्यामध्येही आणखीन भर घातली. आणि मग एकूण पथक हे कसं चांगलं दिसेल आणि ते पुढे तर गेलं पाहिजे मिरवणुकीमध्ये, त्यामुळे पुढे जाण्याची पावलं आणि बाजूला जाण्याची पावलं असे हात हे 1, 2, 3, 4 असे 8, 10 हातापर्यंत ते बसवत गेले.